नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 3च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून साताऱ्यात सुरुवात होणार आहे. दुपारी 3 वाजता ध्वजारोहण करून साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर 4:30 वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. 1 जानेवारी ते 4 जानेवारी असे 4 दिवस होणाऱ्या या संमेलनाची साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम इथं जय्यत तयारी करण्यात आली आहे. 208व्या शौर्य दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणच्या विजयी स्तंभाला अभिवादन केलं. दरवर्षीप्रमाणे राज्य सरकारच्या वतीनं अजित पवार यांच्याकडून विजयी स्तंभाला अभिवादन केलं गेलं. राज्यातून अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन राज्य शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात आली असल्याचंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन केलंय. शासनाकडून नागरिकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. हा लढा जातीपातीच्या अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधात होता, असं आंबेडकर म्हणाले. मी जातीय अत्याचाराविरुद्ध आमच्या पूर्वजांच्या असाधारण विजयाच्या स्मृतींना वंदन करतो आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा माझा संकल्प पुन्हा दृढ करतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 1000 कोटींच्या कामांचं उद्घाटन होत आहे. आज नवीन वर्षानिमित्त बीडकरांसाठी ही एक आगळीवेगळी पर्वणी ठरली आहे. यानिमित्त प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी अखेर कायम राहिली आहे. प्रभाग क्रमांक 19 मधून सचिन भेंडे यांनी युवा स्वाभिमान पार्टी करून तर त्याच प्रभागातून भाजप नेते तुषार भारतीय यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र तुषार भारतीय यांनी सचिन भेंडे यांच्या उमेदवारीवर भेंडे हे महापालिकेचे कंत्राटदार असल्याचं सांगत आक्षेप नोंदवला. देशभरातील हजारो भाविकांनी बुलढाण्याच्या शेगाव इथं श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दर्शनानं आपल्या नववर्षाची सुरुवात केली आहे. कालपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. सीएनजी आणि पीएनजी 2 रुपयांनी स्वस्त झालाय. व्यावसायिक सिलेंडर आजपासून 111 रुपयांनी महाग झालाय. तर घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नववर्षात सामान्य महिलांसाठी ना खुशी ना गम अशी परिस्थिती आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी गोंदियातील पंचमुखी शिवलिंग तसंच हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनाकरता मंदिरात गर्दी केली होती. नवीन वर्षाचं स्वागत नाशिककरांनी मोठ्या उत्साहात केलंय. विविध हॉटेल्समध्ये मोठ्या उत्साहात वाजत गाजत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय. तर नाशिकच्या रामकुंड परिसरात देखील नाशिककरांनी धार्मिक पद्धतीनं नववर्षाचं स्वागत केलं. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.